हे सगळं अनपेक्षित होतं. भावाची हळद आणि ॲक्च्युली आम्हाला खूप थाटामाटात करायचं होतं त्याचं लग्न. पण हे काही जे काही केले ते थोडं तरी हळद माझ्या हट्टामुळे, नाहीतर तेही नको म्हणत होता. पण ठीक आहे, जे झालं ते चांगलंच झालं. फटाफट हळद झाली. तिकडे पोचल्यानंतर थोडीशी नवरीलाही आम्ही हळद लावली छानपैकी. सगळ्यांनी 5 बोटं. त्याच्यानंतर मस्त विधिवत त्यांचं लग्न झालं. अजून काय हवं, 4 माणसं आणि लग्न. जास्तीही म्हणजे दिखावा नाही, काय नाही. आपलं शांततेत आणि मस्तपैकी लग्न झालं. खरं तर असंच केलं पाहिजे. ज्याचं त्याचं मत असतं लग्न कसं करावं. पण ठीक आहे, असंही लग्न केलं तर छानच झालं ते पण एका वेने. त्याच्यानंतर लग्न झाल्याच्यानंतर आम्ही गेलो बाबांकडे चैत्यभूमीला बाबांचं दर्शन घ्यायला. आमच्याकडे पद्धत आहे, नवीन नवरा नवरी चैत्यभूमीला जातात आणि बाबांचं आणि बुद्ध भगवानांचं दर्शन घेऊन येतात आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन येतात. त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत कायम असावेत म्हणून. नक्षीची तर मज्जा झालेली. तिच्या मामाचं लग्न होतं आणि तिला खूप मिरवायचं होतं, पण ठीक आहे, असं काही मिरवलं तिने, असं काही एन्जॉय केला. तिच्याही लक्षात राहील. थोडेसे मेमरीज आहेत, थोड्या गोष्टी आहेत ज्या सगळ्या अशा साठवून ठेवल्यात. कधी ती मोठी झाली का तिला दाखवता येतील अशा गोष्टी. तिच्या मामीने असं लग्न केलं. त्याच्यानंतर आम्ही खाली उतरलो समुद्राची मज्जा घ्यायला. थोडेसे पाय वगैरे भिजवून घेतले. इथे नानी, मम्मी आणि माझ्या बहिणी आणि बाकीचे ते वरून पाहत होते, ते वेगळे. आम्ही भरपूर एन्जॉय केला. बऱ्याच दिवसांनी सगळेजण एकत्र आली की असा काही एन्जॉय होतो. आणि समुद्र ठिकाणी जराशी घाणच असते, पण तिकडे आता खूप सुंदर असं केलं आहे, छान केलं आहे. स्वच्छता थोडीशी बाळगली आहे, छान ठेवतात तिथे. आणि तिथे खूप असं सुंदर असं बांधण्यात आलं आहे. तो पूल खूप छान बांधला आहे तो. तिकडे बसता येतं, तिथे जाऊन म्हणजे उभा राहता येतं. हा पूल खूप मस्त झाला आहे ॲक्च्युली. बघायलासुद्धा असं छान वाटतं दूरवरून. समुद्राच्या काठावरती घाण आणि हे होतं. तर बऱ्यापैकी आता जरा असं स्वच्छता करण्यात आलेली आहे तिथे. चांगलं वाटतं असं पाहून. कधीतरी गेलं की छान वाटतं, छान अनुभव भेटतो. मी तर गेलीच नाही, कारण मला माहिती होतं ही रेती पायाला लागली का निघणार नाही. तरीसुद्धा मी म्हणजे लांबूनच बघत होते, मला नेत होते, पण मी गेलीच नाही. इथे नक्षी मस्तपैकी खेळत होती छानपैकी. तिला नुसतं असं मोकळं वातावरण खूप आवडतं. असं धरल्याला तिला कोणी आवडत नाही. तिला असं खेळायला मोकळं तिला खूप आवडतं. अशी ती गप्प बसणारी नाही एका ठिकाणी कधीच. इथे थोडेसे असे फोटो वगैरे काढला, व्ह्यू बघितला, समुद्र पाहिला. थंड असं समुद्राच्या ठिकाणी किती शांत वाटतं आणि किती म्हणजे थंड वारा येतो ना. खरंच जे इथे राहत असतील त्यांना किती चांगलं म्हणजे वारा येत असेल. उन्हाळ्याच्या दिवसातसुद्धा छान वाटत असेल. मग आम्ही काही असे छोटे मोठे प्रयत्न केले व्हिडिओ वगैरे काढण्याचा. मग फोटो वगैरे काढले, थोड्याशा आठवणी साठवून घेतल्या. छान वाटतं असं कधीतरी केल्यावरती, बरं वाटतं. त्याच्यानंतर ना मग आम्ही नक्षूचे फोटो काही काढले. नक्षू तर खेळतच होती, तिला तर वेळच नव्हता कोणाकडे. माझ्याकडे तर ती त्या दिवशी पूर्ण दिवसभर आली नाही, तिच्या मावशांकडेच होती. तिने पण खूप एन्जॉय केला. मस्त असं दुपारी जेवण वगैरे केलं. त्याच्या आधी लग्न झालं. मग तिथून आम्ही लग्न झाल्याच्या नंतर जेवण केलं. मग जेवण झाल्यावर असं आम्ही आलो घरी चैत्यभूमीला जाऊन. खूप असं मस्त कार्यक्रम झाला. या दोघांनी काही छान असा उखाणा घेतला, पाठ करून ठेवलेला दोघांनी मस्त. ठीक आहे, जे झालं ते छान झालं आणि असेच पुढे चांगले कायम राहू देत सगळेच जण, हेही पण दोघे. चलो, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.